माझे नाव रुपाली आहे. मी खूप सुंदर होते, त्यामुळे माझ्यासाठी लग्नाचे खूप प्रस्ताव येत होते. मी माझ्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होते. त्यामुळे माझे वडील मला डॉक्टर बनवून त्यांचे नाव उज्ज्वल करावे असे इच्छित होते. पण जेव्हा माझ्यासाठी चांगले-चांगले स्थळं येत होते, तेव्हा माझी आई मला म्हणायची, की "तुला अभ्यास सोडून द्यायला हवा, जेणेकरून तुझे लग्न लवकर करता येईल." पण मी आईला सांगायची, की मला डॉक्टर बनायचे आहे. हे ऐकून माझ्या आईला राग यायचा. शेवटी ती एका साधूच्या घरी गेली आणि त्याला सांगितले, माझ्या मुलीचे लग्न करायचे आहे, पण तिचे वडील तयार होत नाहीत. असे काही उपाय द्या जेणेकरून ते त्वरित होकार देतील. त्या साधूने तिच्याकडून 20,000 रुपये घेतले आणि ताईत दिला. त्या ताईतामुळे माझ्या वडिलांनी काहीही विचार न करता माझ्या लग्नाला लगेच होकार दिला आणि मी सासरी निघून गेले. माझे सासरचे लोक खूप श्रीमंत होते. त्यामुळे मी आणि माझा नवरा वेगळ्या घरात राहत होतो. तो त्याच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळायचा. त्यामुळे दिवसभर व्यस्त असायचा. मी जेव्हा पहिल्यांदा त्याच्या घरी गेले, तेव्हा तिथला ऐशोआराम पाहून थक्क झाले. माझ्या सेवेसाठी अनेक नोकर-चाकर होते, पण त्यातील एक नोकर हळूहळू माझ्याजवळ येऊ लागला. तो म्हणाला, "मी येथे अनेक वर्षांपासून काम करतो. तुमच्या सासरच्या लोकांनी मला घरचाच सदस्य मानले आहे. माझ्या नवऱ्याशिवाय कोणत्याही पुरुषाने मला कधीही स्पर्श केला नव्हता आणि मीही कधी कोणत्याही नोकराकडून पाय दाबून घेतले नव्हते. त्यामुळे मी त्याला त्वरित नकार दिला. पण नंतर मला पश्चाताप झाला. हा नोकर खूप तरुण आणि देखणा आहे. त्यामुळे त्याच्याकडूनच पाय दाबून घेणे मला चुकीचे वाटले. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याने मला पाय दाबण्याचा प्रस्ताव दिला. त्या दिवशी मी खूप थकले होते, म्हणून मी पाय पलंगावरून खाली सोडले आणि त्याला पाय दाबायला सांगितले. तो आनंदित झाला आणि हळुवारपणे पाय दाबू लागला. त्याच्या हातांमध्ये काहीतरी जादू होती. त्याने असे पाय दाबले की मला गाढ झोप लागली. हे पाहून तो म्हणाला, "मालकीणबाई, तुम्हाला झोप येत आहे. तुम्ही पलंगावर नीट झोपा, मी तुमचे पाय दाबत राहतो." मी अर्धवट बेशुद्धीमध्ये होते, म्हणून मी सरळ पलंगावर झोपले. तोही पलंगावर आला आणि माझे पाय दाबत राहिला. त्यानंतर मला काहीच भान राहिले नाही. किती तास झोपले ते कळलंच नाही. जेव्हा मी उठले तेव्हा त्याने अजूनही माझे पाय दाबत होता. मला त्याच्यावर दया आली. मी माझ्या पर्समधून काही पैसे काढले आणि त्याच्या हातात दिले. पण तो लाजला आणि म्हणाला, "मालकीणबाई, तुम्ही मला पैसे देऊन लाजवत आहात. माझे वेतन चांगले आहे, मला याची गरज नाही." हे ऐकून मी थोडी अवाक झाले. त्यानंतर रोज संध्याकाळी मी त्याला माझ्या खोलीत बोलावू लागले. मी त्याला सांगितले, "तू माझे पाय दाबलेस की मला शांत झोप लागते. त्यामुळे जेव्हा माझा नवरा घरी येईपर्यंत तू माझ्या खोलीतच थांब." तो रोज माझे पाय दाबत राहायचा आणि मी आनंदाने झोपी जायची. एके दिवशी तो मला म्हणाला, "तुमच्या सासूबाई देखील कधीकधी माझ्याकडून मसाज करून घेत असत." हे ऐकून मी सुन्न झाले, कारण मला त्या अशा वाटल्या नव्हत्या. पण हा नोकर खोटे बोलत नाही असे मला वाटले. माझ्या सासरी येऊन 1 महिना होत आला होता, त्यामुळे आता मी त्या नोकराला ओळखू लागले होते. तो मला प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे सांगायचा. माझ्या सासरच्या नोकर मोलकरीणना माझ्या खोलीत येऊ देत नव्हते. पण हा नोकर जुन्या काळापासून घरात काम करत होता, त्यामुळे मी त्याच्यावर विश्वास ठेवायचे. तो रोज रात्री माझ्या खोलीत यायचा, पण नेहमी डोळे खाली झुकवायचा. तो माझ्या शरीराला स्पर्श करायचा, पण त्याच्या मनात वाईट विचार नव्हते, असे मला वाटायचे. एके दिवशी मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, "आपल्या लग्नाला इतके दिवस झाले, पण आपण कुठे फिरायला गेलोच नाही." हे ऐकून तो म्हणाला, "तू हे म्हणतेस, पण लग्न झाल्यापासून तुला कायम झोप लागलेली असते. मी रात्री घरी येतो तेव्हा तू आधीच गाढ झोपलेली असतेस. दिवसा माझ्याकडे वेळ नसतो आणि रात्री मी येण्याआधीच तू झोपतेस." हे ऐकून मला जाणवले की हे सगळे त्या नोकराच्या मसाजमुळे होत आहे. माझ्या नवऱ्याची तक्रार योग्यच होती. मला रोज रात्री त्याच्यासाठी जागून राहायला हवे होते. त्या रात्री मी ठरवले की जेव्हा नोकर मसाज करण्याचा आग्रह करेल तेव्हा मी नकार देईल, जेणेकरून मला झोप येणार नाही आणि मी नवऱ्याची वाट पाहत जागी राहीन. रात्री नोकर खोलीत आला आणि मसाजसाठी विचारले, पण मी स्पष्ट नकार दिला. माझे उत्तर ऐकून तो काहीसा नाराज झाला आणि तिथून निघून गेला. काही वेळाने तो परत आला आणि हातात दुधाचा ग्लास घेऊन आला. "मालकीणबाई, दूध घ्या." मी रात्री जेवले नव्हते, म्हणून ते दूध पूर्ण प्यायले आणि नवऱ्याची वाट पाहत राहिले. पण तरीही मला झोप लागली. सकाळी जेव्हा मी जागी झाले तेव्हा नोकर त्वरित खोलीत आला आणि म्हणाला, "मालकीणबाई, तुमच्यासाठी नाश्ता आणला आहे." हे ऐकून मी नवऱ्याच्या बिछाण्याकडे पाहिले, तो तिथे नव्हता. नोकर म्हणाला, "मालकांना महत्त्वाचे काम होते. ते नाश्ता करून ऑफिसला निघून गेले." हे ऐकून माझे मन खट्टू झाले. मी रात्री त्यांची वाट पाहत राहिले, पण पहाटेच ते ऑफिसला निघून गेले होते. मी नोकराला चहा आणायला सांगितले. तो खोलीबाहेर गेला तेव्हा मी माझ्या शरीराकडे पाहिले आणि थक्क झाले. रात्री मी वधूसारखी कपडे घातले होते, पण आता माझ्या अंगावर वेगळेच कपडे होते. माझ्या कपाळावर सिंदूरही दिसत नव्हता. माझे डोके जड झाले. मला भोवळ यायला लागली. रात्री माझ्यासोबत नेमके काय झाले
माझ्या खोलीत कोण होते हे विचार मनात येताच मी घाबरले. माझे संपूर्ण शरीर दुखत होते. थोड्या वेळाने नोकर चहा घेऊन आला. मी त्याला म्हणाले, माझे अंग खूप दुखत आहे, कृपया थोडं दाबून दे. तो लगेच पलंगावर बसला आणि मला मसाज करू लागला. त्या दिवशी मी खूप वेळ पलंगावरच पडून राहिले. अचानक माझा नवरा घरी आला. मी त्याला पाहताच संतापाने म्हणाले, मी रात्री तुझी वाट पाहत होती. मी वधूसारखी सजले होते, पण तू आलासच नाहीस. हे ऐकून तो म्हणाला, मी रात्री खोलीत आलो होतो, पण तू गाढ झोपलेली होतीस म्हणून मी तुला उठवले नाही. हे ऐकून मी सुन्न झाले. पण मग माझे कपडे कोणी बदलले? माझे शरीर इतके का दुखत होते? मी गोंधळले होते. माझा नवरा म्हणाला, ठीक आहे, उगाच मूड खराब करण्याची गरज नाही. माझ्या नवऱ्याला त्या रात्री कामानिमित्त बाहेर जावे लागणार होते, त्यामुळे माझा मूड आपोआप ठीक झाला. मी रात्री घडलेल्या सगळ्या गोष्टी विसरून आनंदी झाले. लग्नानंतर पहिल्यांदाच मी नवऱ्यासोबत कुठे बाहेर जाणार होते, म्हणून मी पटकन तयार होऊ लागले. माझा नवरा कारमध्ये बसून माझी वाट पाहत होता. तेवढ्यात नोकर माझ्या खोलीत आला आणि विचारले, मालकीणबाई, तुम्ही कुठे जाताय का? मी म्हणाले, हो, पण तुला का विचारायचं आहे? तेव्हा तो म्हणाला, मी तुमचा नोकर आहे, पण एक सल्ला देतो. तुम्ही बाहेर जाऊ नका, कारण त्यामुळे तुमचे शरीर थकून जाईल. हे ऐकून मला राग आला आणि मी म्हणाले, तू माझा नोकर आहेस, नवरा नाही. त्यामुळे माझ्या खाजगी गोष्टीत नाक खुपसू नकोस. मी लगेचच घराबाहेर पडले. मला का रागवला होता ते मला कळालंच नव्हतं, पण मी त्याला खूप सुनावले. त्यालाही त्याची जागा कळून चुकली असावी. मी घरी परत आले तेव्हा तो माझ्यासमोरही आला नाही. कदाचित मी त्याला झापले म्हणून तो दूर राहिला असावा. माझा नवरा मला गेटपाशी सोडून पुन्हा बाहेर गेला. मी आत गेले तर माझे शरीर थकल्यासारखे वाटू लागले. त्या रात्री नोकरही माझ्या खोलीत आला नाही. कदाचित मी त्याला बोललेले शब्द त्याच्या मनाला लागले असतील, पण मला त्याची गरज होती. त्यामुळे मी एका नोकराणीला बोलावले आणि तिला सांगितले की त्याला बोलावून आण. थोड्या वेळाने तो खोलीत आला. तो शांतपणे माझ्या पलंगावर बसला आणि पाय दाबू लागला. हे पाहून मला थोडीशी लाज वाटली. मी त्याला इतकं वाईट बोलले होते, पण त्याने अजिबात मनाला लावून घेतले नव्हते. मी शांतपणे त्याला म्हणाले, मला कळत नाही मी त्यावेळी असं का बोलले, पण इतक्या दिवसांनी मी माझ्या नवऱ्यासोबत बाहेर जात होते, त्यामुळे मला तुझं टोकणं आवडलं नाही. मला माफ कर. मी त्याची मालकीण होते आणि त्याला पगारही द्यायचे, पण तरीही माझ्यातली माणुसकी जिवंत होती. म्हणूनच मी मालकीण असूनही त्याच्याशी माफी मागितली, कारण तो एक नोकर असला तरी माणूसही होता. माझं बोलणं ऐकून तो म्हणाला, मालकीणबाई, मी तुमचा नोकर आहे. या कामासाठी मी पगार घेतो, त्यामुळे तुम्हाला माझ्यावर काही बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. हे ऐकून मी गप्प बसले, पण मी ठरवले की यापुढे त्याला असे काहीही बोलणार नाही. त्या रात्री तो उशिरापर्यंत माझी मालिश करत राहिला. मला झोप लागली, पण मला माहीत नव्हतं की तो कधी खोलीतून बाहेर गेला आणि माझा नवरा कधी घरी आला. सकाळी उठले तेव्हा माझा नवरा बाथरूममध्ये तयार होत होता. मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले. त्याला कधी खोलीत आलं हेच मला कळलं नव्हतं. मी मनात विचार करू लागले, या नोकराच्या मसाजमध्ये असं काय होतं की तो माझ्या नवऱ्याच्या येण्याआधीच मला गाढ झोप लागायची. सकाळी उठल्यावर माझे डोके जड व्हायचे आणि शरीर थकलेले वाटायचे. पण मी ही गोष्ट नवऱ्याला सांगायचं टाळलं, कारण मला नको होतं की त्याला हे कळावं की मी त्या नोकराकडून मसाज करून घेत आहे. एके दिवशी माझा नवरा दिवसभर घरीच राहिला. मी त्या दिवशी नोकराला घरातील इतर कामात गुंतवून ठेवले आणि त्याला माझ्या खोलीच्या आसपास फिरकूही दिले नाही. नोकर घरातली सगळी कामं करत राहिला, पण मसाजच्या गोष्टींचा उल्लेख त्याने कधीच कोणासमोर केला नाही. मलाही हे कोणाला कळू द्यायचं नव्हतं. या दरम्यान जेव्हा माझा नवरा घराबाहेर जात असे तेव्हा मी नोकराला माझ्या खोलीत बोलवायचे. पण एके दिवशी अचानक माझा नवरा घरी आला. मी खोलीत होते हे ऐकून मी खूप घाबरले आणि पटकन नोकराला बाहेर पाठवण्याचा विचार केला. पण तो खूपच समजूतदार निघाला. माझ्या नवऱ्याच्या येण्याआधीच तो दुसऱ्या कामात गुंतला आणि नवऱ्याला काही समजलंच नाही. मी घरातल्या नोकराणीकडूनही मसाज करून घेऊ शकत होते, पण त्या नोकराच्या हातात असं काय जादू होता की मी रोज त्यालाच खोलीत बोलवायचे. एके रात्री मी त्याच्याकडून मालिश करून घेतली आणि गाढ झोप लागली. पण सकाळी जेव्हा डोळे उघडले तेव्हा माझे कपडे बदललेले होते. हे काय प्रकरण होतं? असं कोण करत होतं? हे माझा नवरा करत होता का? मी विचारात पडले. मी आरशासमोर जाऊन पाहिलं आणि हादरून गेले. माझ्या संपूर्ण शरीरावर लालसर खुणा उमटल्या होत्या. हे कसले निशाण होते? मी ते हाताने पुसण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा पाहिलं तर ते निशाण कमी होण्याऐवजी वाढले होते. मी खूप घाबरले. त्याच वेळी नोकर खोलीत आला आणि त्याने मला मालिश करण्यास सांगितले. मी हे निशाण त्याच्यापासून लपवू इच्छित होते, म्हणून मी त्याला फक्त पाय दाबण्यास सांगितले. त्याने काही विचारले नाही, पण मी आतून खूपच घाबरले होते. जर कधी माझ्या नवऱ्याने हे निशाण पाहिले तर मी त्याला काय उत्तर देणार? हाच विचार करत मी थकून जाऊन उशीवर डोकं ठेवलं. नोकर मला मसाज देऊ लागला आणि मला पुन्हा झोप यायला लागले. तेव्हाच त्याने एक अशी गोष्ट सांगितली जी ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. तो म्हणाला, मालकीणबाई, तुम्ही मला खूप आवडता. मी स्तब्ध झाले. हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला. मी काही बोलू शकले नाही. त्या रात्री माझं शरीर थकल्यासारखं वाटत होतं.
तरीही मी माझ्या नवऱ्याजवळ गेले आणि त्याला हळूच या निशाणांबद्दल सांगितलं. हे निशाण दिवसेंदिवस वाढत होते, त्यामुळे मी त्याला सत्य सांगण्याचा निर्णय घेतला. माझं ऐकून नवऱ्याने माझ्या अंगावरील कपडे बाजूला केले आणि एकदम दचकून मागे सरकला. तो संतापाने म्हणाला, "तू मला धोका दिलास. तू बेवफाई केलीस म्हणून तुला ही शिक्षा मिळाली आहे. ही काही आजाराची खूण नाही, हा तुझा गुन्हा आहे." माझ्यात काय कमी होती? मी कामात व्यस्त होतो, पण मी मेलो नव्हतो. तरीही तू दुसऱ्या माणसाचे संबंध ठेवलेस. हे ऐकून मी हादरून गेले. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. "तुम्ही काय बोलताय? मी निर्दोष आहे." पण तो मोठ्याने हसू लागला आणि म्हणाला, "हे निशाणच सांगतायत की तू गुन्हेगार आहेस. माझ्या घरातून निघून जा. मी तुला घटस्फोटाची कागदपत्रे पाठवीन." तो माझ्यावर ओरडू लागला आणि मला धक्के देत घराबाहेर काढले. मी रडत रडत माझ्या आईवडिलांच्या घरी पोहोचले. त्यांना माझ्या निर्दोषतेवर विश्वास होता. त्यांनी ठरवलं की ते माझ्या नवऱ्याशी बोलतील. पण त्यांच्या जाण्याआधीच घटस्फोटाची कागदपत्र आली आणि माझं हसतं खेळतं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं. मी या सर्व गोष्टीला जबाबदार कोणाला धरू शकत होते? कुणीच नव्हतं. मी अनेक दिवस रडत राहिले आणि बिछाण्याला चिकटून बसले. मला असं वाटू लागलं होतं की माझं आयुष्य आता संपणार आहे. एक दिवस माझी आई माझ्या खोलीत आली आणि म्हणाली, "कोणीतरी तुला भेटायला आलाय." मी हळूहळू उठले आणि बाहेर आले. माझ्यासमोर तो नोकर उभा होता, जो आमच्या घरी काम करत होता. मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि विचारलं, "तू इथे का आलास?" तो शांतपणे म्हणाला, "मला तुझ्या शरीरावर असलेल्या या निशाणांबद्दल माहिती आहे." हे ऐकताच मी थक्क झाले आणि जागच्या जागी उभी राहिले. मी हळूच पुढे गेले आणि एका झटक्यात त्याच्या शर्टचे बटन उघडले आणि तिथेच मला समजलं की माझ्या नवऱ्याने माझ्यावर इतके घाणेरडे आरोप का केले होते. मी संतापाने त्याच्या छातीवर जोरजोरात मुठी मारू लागले आणि ओरडले, "हे सर्व माझ्या शरीरावर कसे आले? मसाच्या बहाण्याने तू माझ्याशी काय केलं? सांग, खोटं बोलू नकोस." त्याने माझे दोन्ही हात घट्ट धरले आणि शांतपणे म्हणाला, "माझं नाव आर्यन जिंदल आहे आणि मी तुझ्यासोबत युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होतो. पण मला तुझ्यावर प्रेम होतं. मी डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहिलं होतं आणि विचार केला होता की जेव्हा आपण दोघं डॉक्टर होऊ तेव्हा तुझ्या वडिलांकडे तुझा हात मागेन." मी स्तब्ध होऊन त्याचं ऐकत राहिले. तो पुढे म्हणाला, "एक दिवस तुझ्या मैत्रिणीकडून मला कळालं की तुझी आई तुझं लग्न लवकर लावून द्यायला पाहत आहे. मी घाबरून तुझ्या घरात नाते पाठवले, पण तुझ्या वडिलांनी मला अपमानित करून हाकलून दिले. ते म्हणाले की माझ्यासारखा साधा माणूस त्यांच्या मुलीच्या योग्य नाही." मी हतबल झालो होतो आणि त्याच दरम्यान मला एका कामासाठी शहराबाहेर जावं लागलं. परत आलो तर पाहतो माझी प्रिया म्हणजे तू घरात दुसऱ्याची पत्नी बनली होती. त्याच्या शब्दांमध्ये वेदना होत्या. माझ्या डोळ्यात पाणी आलं. तो पुढे म्हणाला, "मी ठरवलं मी तुला सोडणार नाही म्हणून मी तुझ्या घरात नोकर म्हणून आलो. फक्त तुझ्याजवळ राहण्यासाठी. मी तुझ्या हृदयात माझ्यासाठी जागा निर्माण करायची होती. म्हणूनच मसाच्या बहाण्याने तुझ्याजवळ येत राहिलो. आणि रात्री तुझ्या दुधात मी बेशुद्धीचं औषध मिसळायचो जेणेकरून तू गाढ झोपली आणि तुझा नवरा तुझ्यावर संशय घ्यायला लागला." हे ऐकून माझ्या अंगावर सरकन काटा आला. त्याने माझा हात पकडला आणि त्याच्या डोक्यावर ठेवत म्हणाला, "मी तुझ्यावर प्रेम करतो. म्हणूनच तुझी परवानगी न घेतल्याशिवाय मी तुझ्याशी काहीही चुकीचं केलं नाही. पण मी तुझ्या आयुष्यात गोंधळ निर्माण केला हे खरं आहे." मी थरथरत त्याला विचारलं, "पण हे शरीरावरचे निशाण हे कसे आले?" तो मंद हसला आणि म्हणाला, "मी डॉक्टर आहे. हे काही वेगळं नाही. हा फक्त एक प्रकारचा संसर्ग इन्फेक्शन आहे. पण मला माहिती होतं तुझा नवरा हे पाहून संतापेल आणि तुला सोडून देईल. आणि झालंही तसंच." मी सुन्न होऊन त्याचं तोंड पाहत राहिले. मी स्वतःशी विचार करू लागले, हा माणूस खरंच माझ्यावर एवढं प्रेम करतो की फक्त माझ्या आयुष्याशी खेळ केला? त्याने माझ्याकडे पाहिला आणि शांत स्वरात म्हणाला, "तुझ्या नवऱ्याने तुला ज्या वेदना दिल्या त्या मी त्याला 1 वर्ष दिल्या. आता तो तुला गमावल्याचं दुःख भोगतोय. आणि आता तुझी इच्छा, तू मला क्षमा करशील का?" मी डोळे मिटले. माझं मन कोलमडून गेलं होतं. मी खूप काही गमावलं होतं, पण आता मला आयुष्य नव्याने उभं करायचं होतं. मी डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहिलं. एक दीर्घ श्वास घेत मी शांतपणे म्हणाले, "आर्यन, तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस, पण तूच माझं नवीन आयुष्यही घडवलंस. मी तुला माफ करते." आणि मी क्षणभर थांबले. तो माझ्याकडे आशेने पाहू लागला. "मी तुझ्यासोबत आयुष्य घालवण्यास तयार आहे." त्याच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्या दिवशी माझं आयुष्य एका वेगळ्या वळणावर पोहोचलं. जे प्रेम मला नशिबाने नवऱ्याकडून दिलं नाही, ते मला तिने गमावलेल्या एका जुन्या प्रेमाने दिलं. काही महिन्यांनी मी आर्यनसोबत लग्न केलं. यावेळी मी कोणाच्याही जबरदस्तीने नव्हे, तर स्वतःच्या इच्छेने नवीन आयुष्य स्वीकारलं. हे प्रेम होतं की नियतीचा खेळ? कदाचित दोन्ही. पण आता मी शांत होते. मी माझ्या निर्णयावर समाधानी होते. कधी कधी वेदनेतूनच नवी सुरुवात होते आणि मीही नव्याने जगायला शिकले. आशा करते तुम्हाला आमची ही छोटीशी कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.